नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण नवरात्री स्पेशल अजिबात तेलकट न होणारे कुरकुरीत साबुदाण्याचे वडे बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। कुरकुरीत वडे बनवण्यासाठी इथे मी वाटीभर साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलाय। बघू शकता भिजलेला साबुदाणा छान मऊसूत भिजला आहे। आता हा भिजलेला साबुदाणा बाजूला ठेवून देऊ आणि वड्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ। तर वाटण करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं। भांड्यामध्ये मोजून 4 चमचे खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाण्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या आणि शेंगदाण्याचं छान जाडसर वाटण तयार करून घ्यायचे। तर इथे बघू शकता शेंगदाणे आणि मिरच्याचं छान जाडसर वाटण तयार करून घेतलं आहे। आता हे वाटण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर वड्याचं पीठ मळण्यासाठी भिजलेला साबुदाणा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि या साबुदाण्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी मीडियम आकाराचे 4 बटाटे उकडून घेतले। आता हे उकडलेले बटाटे आपल्याला हातानेच असे साबुदाण्यामध्ये मॅश करून टाकायचे आहे। हवं असेल तर तुम्ही हे उकडलेले बटाटे खिसून सुद्धा साबुदाण्यामध्ये टाकून घेऊ शकता। त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि मिरच्याचं जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व आपल्याला आता या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर साबुदाण्यामध्ये टाकलेले सर्व साहित्य आपल्याला हाताने असे छान मॅश करत एकजीव करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी साबुदाण्यामध्ये सर्व साहित्य छान एकजीव झाले आणि वड्यासाठी लागणारे पीठ सुद्धा आपले या ठिकाणी छान तयार झाले आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये साबुदाणा वडा बनवायचा आहे तेवढा गोळा तुम्हाला या पिठामधून तोडून घ्यायचा आहे। तोडलेला गोळा असा हातावर सॉफ्ट करून चपटा करायचा आहे। त्यानंतर या वड्याच्या मधोमध आपल्याला बोटाने असं होल तयार करून घ्यायचे आहे। दोन्ही साइडनी छान असं होल तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त वडा तयार झाला आहे। तर या ठिकाणी सेम पद्धतीने मी 4 वडे तयार करून घेतले। आता हे वडे तेलामध्ये तळून घेऊ। तर वडे तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलं आहे। गरम तेल झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यानंतर या तेलामध्ये वडे सोडायचे आहे। तेलामध्ये वडे सोडल्यानंतर अर्धा मिनिट हे वडे असे तळून द्यायचे आहे। अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला हे वडे तेलामध्ये असे मोकळे करून घ्यायचे आणि परत अर्धा मिनिट वडे तेलामध्ये तळू द्यायचे आहे। अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला या वड्याची साइड बदलून घ्यायची आहे आणि अगदी थोड्या वेळाने या वड्याची साइड बदलून आपल्याला हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी वडे मी छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतले। तुम्ही बघू शकता वडे अजिबात तेलामध्ये फुटले नाही आणि तेलकट सुद्धा झालेले नाही। एकदम मस्त कुरकुरीत वडे तळून झाले। तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे वडे तळून घ्यायचे। तर या ठिकाणी मी काही वडे तळून घेतले। तळलेले वडे बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहे आणि तळल्यानंतर बघू शकता हे वडे अजिबात तेलकट झाले नाही। खूप मस्त वडे तयार झाले। बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असे हे वडे तयार झाले आहे। तयार केलेले वडे मस्त शेंगदाण्याच्या आमटीसोबत खूप छान लागतात। तर येणाऱ्या नवरात्रीमध्ये माझ्या पद्धतीने असे कुरकुरीत साबुदाण्याचे वडे नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।